तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्ही बघताय पार्ट 2 आणि पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे काल झालेल्या कामाची सुरुवात किती प्रमाणात. अरे बापरे, लय मोठे गट्टू बसून झाले भाऊ. आणि काय भाऊ, ते गट्टू बघायला सरेच गावातले लहान पोरण मोठे आणि ते आले ना बोल की इकडे रामेश्वरम मावली. आणि इकडे बी भाऊ जे शिबिन गावातले सगळेच माणसं इथं पाहून आली कुठं काय करायचं, कशी साफसफाई करायची. कारण हे जेवढा मोठा परिसर दिसतोय का तुम्हाला, हो जेवढं असं ग्राउंड दिसतंय याच्यामध्ये सगळ्या याच्यात आपल्याला ते गट्टू बसून आहे. आणि इकडे काय चालू, इकडे चालू भोटकले मामाच्या टपरीचे काढणं. तेवढ्याच झाली ती गायची एंट्री. काय भाऊ सगळे इकडे येऊ लागले, कसं काम चाललं कसं नाही. आणि तेवढ्यात बसली ना भाऊ मारुतीच्या मंदिरात मोठी लाट बैठक, आपल्या सप्त्याचं नियोजन काय करायचं काय नाही. आणि तेवढ्यातच आपलं बाळू काकाचं आणि भक्त बाबाचं काय चाललं. भक्त बाबा म्हणे असं करून, बाळू काका म्हणे तसं करू. पण त्या निमित्तानं इकडे या दोघा इकडे कोणाचंच लक्ष नाही गेलं. परभू काका मानेकर बाबाचं वेगळंच चालू इकडे. अरे बाप, तेवढ्यात झाली भाऊ बैठक समाप्त. कारण सगळी तर बैठक मी काही तुम्हाला दाखवू शकत नाही. तेवढ्यात आता इकडं गट्टूचं काम बी चालू होतं, मिस्त्री येलो होते भाऊ. मग तेवढ्यात हे गड्ड दिसलं आणि या गड्ड्याचं सरपंच म्हणे काय आलट होते गड्ड, याच्यावर एक दोन माणसं अडजस्ट होते म्हणे टाकायला बुजून. त्या गड्ड्याचं बी भाऊ सगळ्यातलं नियोजन करून टाका म्हणे बुजून, त्याला लागोबर म्हणे इकडच्या कामाला घेतला ना भाऊ मिस्त्रीन बिरांदा बिंदा काय म्हणते त्याला आपल्याला काही माहित नाही भाऊ. आणि केली भाऊ त्याने कामाला सुरुवात त्याच्या. मग काही विषय आहे का, हे गावातली पब्लिक आणि भक्त बाबा म्हणजे मला काय आणलं म्हणे बरं नाही गट्टू बिट्टू आमच्या की काळात नव्हतं म्हणे बा असं. पण जाऊ दे म्हणे करू राहिले, चांगलं दिसतं म्हणे. कार्यक्रम चांगले होते म्हणे सगळे. पण गट्टू बस होते कसे तर मग मला पाहूनच घ्या म्हणलं तुम्ही बी आता गट्टू कसे बसत. असा धाराचा आणि डायरेक्ट टाकायचा ते अंगे सोपं काम आहे भाऊ, जास्त टेन्शनच नाही याला. मग काही विषय का. आणि मग आपल्या गावातल्या मारुतीचं मंदिर, तुम्ही बी आपल्या मारुतीच्या मंदिराचं दर्शन घेऊन घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा.